नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सर्वात उत्तम प्रेरणादायी विचार। आणि आजचे विचार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे। बघूया काय आहेत त्यांची मत आणि कसे देत आहेत ते आपल्याला प्रेरणा। पहिले विचार आहेत, यशाचे रहस्य जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गाशी लढाई करणे होय। म्हणजेच तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गाशी सतत लढाई करत राहा, तरच तुम्हाला यश मिळेल। स्वातंत्र्य हा स्वतःचा अंत नाही, तर गुलामी संपवण्याचे साधन आहे। स्वतःची गुलामी संपवण्यासाठी तुम्ही तुमचे स्वातंत्र्य मिळवा। कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र संघर्षाशिवाय कोणताही महान कार्य साध्य करू शकत नाही। म्हणूनच आयुष्यात सतत संघर्ष करत राहा, पण चांगल्या ध्येयासाठी आणि चांगल्या उद्दिष्टासाठी। जगाच्या इतिहासात ज्यांनी मोठ्या प्रमाणावर अपयशी होण्याचे धाडस केले, तेच मोठे यशाचे मानकरी होऊ शकतात। कारण अपयशी तेच होतात जे नवीन काही करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून अपयश झालंच किंवा अपयश आलंच तरी हताश होऊ नका, कारण पुढचा प्रयत्न हा तुमच्या यशाचा जवळ जाण्यासाठीचा असेल। लक्षात ठेवा, मृत्यू त्याच्याकडे येण्यापूर्वीच मरणे हा कर्त्याचा स्वभाव आहे। असा स्वभावच मारून टाका, जग तुमच्या मुठीत असेल। खऱ्या योद्ध्याला लष्करी आणि आध्यात्मिक प्रशिक्षणाची गरज असते। म्हणूनच तुमच्या पराक्रमाला, तुमच्या मेहनतीला अध्यात्माची झालर जोडा, खरे योद्धा नक्की व्हाल। सत्याचा मार्ग हा पात्याच्या धारे इतका तीक्ष्ण आणि अरुंद असतो। म्हणूनच त्या मार्गाने जाणे लोक टाळतात, कारण तो तितकाच कठीण असतो। मुक्ती होण्यासाठी प्रथम आपण स्वतः तेथे असणे आवश्यक आहे। कारण कोणत्याही गोष्टीवर विचार मांडण्यापूर्वी तुम्ही त्या गोष्टीचा किंवा त्या घटनेचा आधी अनुभव घ्या आणि नंतरच त्याच्यावर वक्तव्य करा। इतरांवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे। स्वतःवरचा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास होय। आत्मविश्वासाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे। सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास। तर हे होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार, जे आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये भाषांतरित केलेले होते। आम्ही आमच्या शब्दात केलेले आहेत, ज्याप्रमाणे आम्हाला समजले असेल। जर आमच्याकडून काही चुकी होत असेल तर आम्हाला क्षमा करावी। आणि जर तुम्हाला आवडली असतील तर नक्की तुमच्या इतरांसोबत शेअर करावे। एखादा विचार त्यांनाही त्यांच्या यशासाठी किंवा त्यांच्या आयुष्याचं एक नवीन वळण घेण्यासाठी मदत होऊ शकेल। पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या प्रेरणादायी आणि आशादायी विचारांसोबत। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।